नमस्कार मंडळी. मंडळी, मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या 11व्या म्हणजे कुंभ राशीच्या एप्रिल 2026 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. नेहमीप्रमाणे हे राशी भविष्य आपण अनुभवत आहोत चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार. तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील राशी मधले असलेले ग्रह आणि ग्रहस्थिती दशा महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊन हा व्हिडिओ पाहायचा आहे. म्हणजे असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक फरकाने निश्चितपणे अनुभवता येतात आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचं नियोजन काटेकोरपणे आणि ठेवू शकता लक्ष या संपूर्ण महिन्यावर. तसेच मंडळी, या महिन्यातील नंतरच्या भागात आपण जाणून घेणार आहोत दैनंदिन राशी भविष्य. त्यामुळे या महिन्यातले शुभ अशुभ दिवस समजायला अजून जास्त सोपं जाईल. तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात, आणि म्हणूनच हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत सगळ्याच्या सगळा पाहायला विसरू नका. चला तर मग जाणून घेऊया एप्रिल महिना काय सांगतोय आपल्या कुंभ राशी विषयी. आपल्या राशीच्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह आहे शुक्र. एप्रिल महिन्याच्या 19 तारखेपर्यंत कुंडलीच्या पराक्रम स्थानातून म्हणजे तृतीय स्थानातून आणि त्यानंतर कुंडलीच्या चतुर्थ म्हणजे सुख स्थानातून त्याच्या स्वतःच्या वृषभ राशीमधून गोचर भ्रमण करणार आहे. व पंचम या शुभ स्थानाचा स्वामी ग्रह बुध, हा बुध ग्रह कुंडलीच्या पहिल्या घरातून 10 एप्रिल पर्यंत आणि त्यानंतर धनस्थानातून गोचर भ्रमण करणार आहे म्हणजे द्वितीय स्थानातून. या सर्व ग्रहयोगांचा लाभ म्हणजे महत्त्वाचे व्यवहार, सरकारी क्षेत्रातील संबंधित कार्यक्षेत्रातले व्यवहार, कामकाज, बँकिंग क्षेत्रातले आर्थिक व्यवहार, महत्त्वाच्या चर्चा, महत्त्वाच्या संबंधित व्यक्तींच्या गाठीभेटी, अशा सर्व व्यावहारिक आणि आर्थिक गोष्टी सुरळीत व यशस्वी घडवून आणण्यासाठी हा संपूर्ण महिना या ग्रहयोगामुळे आपल्या राशीच्या सर्वच मंडळींना शुभ, अनुकूल व लाभाचा राहणार आहे. त्या दृष्टीने अवश्य आपल्या कामाची आखणी या महिन्यातच आपल्याला करून चालायचं आहे. तर काहींना ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये बुध, रवी हे ग्रह शुभ स्थितीमध्ये आहेत किंवा शुभ ग्रहांची दशा महादशा सध्या सुरू आहे, त्यांना हे सर्व व्यवहार अगदी सहज घडून येताना सुद्धा अनुभवायला येते. तर शुक्र ग्रहाचं शुभ भ्रमण तृतीय आणि चतुर्थ स्थानातून होत असल्यामुळे कामानिमित्ताने प्रवास घडतील व हे प्रवास आर्थिक लाभ वाढवणारे असतील. तसेच या महिन्यामध्ये आपल्या घरासाठी काही महत्त्वाच्या आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी करणार असाल तर ते अधिक लाभाचे सुद्धा राहणार आहे. जुनी रखडलेली घरासंदर्भातली कामं, जसं की जुन्या घराची योग्य किमतीला विक्री करणं, नवीन घर विकत घेणं किंवा नवीन वास्तूमध्ये गुंतवणुकीच्या नियमातून गुंतवणूक करणं, निर्णय घेणं, घराची सजावट करणं, यासाठी हा महिना विशेष लाभाचा राहणार आहे. नवीन वाहन घेण्याच्या विचारात सुद्धा असाल तर महिन्याचा शेवटचा आठवडा शुभ आहे. त्यामुळे जी मंडळी ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, पब्लिकेशन, सोशल मीडिया, इव्हेंट मॅनेजमेंट, फायनान्स, बँकिंग, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, त्याचप्रमाणे शेअर मार्केट, इन्व्हेस्टमेंट कन्सल्टिंग, टॅक्स कन्सल्टिंग, तसेच कोणत्याही क्षेत्रामध्ये असणारे मध्यस्थ एजंट म्हणून कार्यरत आहेत, त्यांच्यासाठी हा महिना उत्तम कामगिरीचा, लाभ वाढवणारा, नवनवीन संधी मिळवून देणारा असणार आहे. ज्यांचं काम बोलण्याचं आहे, सल्ला देण्याचा आहे, तसेच विविध भाषेच्या संदर्भात आहे, अशा मंडळींना सुद्धा हा महिना आपल्या कामाची व्याप्ती वाढवण्याची संधी देईल. त्यामुळे योग्य नियोजन करून अवश्य कामाला लागा. त्याचबरोबर शनी आणि मंगळ व रवी या ग्रहांचं सहाय्य कुंडलीच्या दुसऱ्या व तिसऱ्या घरातून मिळत असल्यामुळे शेतजमीन, बांधकामाची जमीन, सरकारी कामं या दृष्टीने सुद्धा हा महिना साथ सोबत देणार आहे. मेडिकल क्षेत्रात नव्याने पदार्पण करण्यासाठी जी मंडळी विचार करतायत त्यांनी अवश्य कृती करायला हरकत नाही. मात्र ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनी ग्रह अशुभ आहे किंवा सध्या अशुभ ग्रहांची दशा महादशा सुरू आहे, त्यांनी आपल्या व्यवहारात अत्यंत सावध पवित्रा घेणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. नोकरदार आणि व्यावसायिक मंडळींना हा महिना मनासारखा परिणाम देणारा ठरतो आहे. त्यामुळे अवश्य आपल्या कामावर लक्ष केंद्रित करायला हरकत नाही. विद्यार्थ्यांचा विचार करता बुध ग्रह परीक्षेतील अपेक्षित यशप्राप्तीसाठी शुभ परिणाम देईल आणि वाढवेल सुद्धा. तेव्हा अभ्यासाकडे पूर्ण लक्ष द्यावं, आपल्या गुरुजनांचं योग्य मार्गदर्शन घ्यावं. मात्र मंगळ ग्रहाची दृष्टी कुंडलीच्या याच पंचम स्थानावर पडत असल्यामुळे परीक्षेच्या काळात वादावादीपासून जरा लांब राहणं योग्य राहील.
तर गर्भवती महिलांनी आपल्या आरोग्याची योग्य काळजी सुद्धा घ्या असा हा मंगळ सांगतोय. शक्यतो या काळात प्रवास करणार असल्यास काळजी घेऊन प्रवास करा. आपल्या राशीच्या पालक वर्गाने आपल्या मुलांशी संवाद साधताना कोणताही गैरसमज आणि विसंवाद होणार नाही याकडे सुद्धा लक्ष द्यायला लागणार आहे. रवी, बुध, शुक्र, गुरु या ग्रहांचा शुभयोग विवाह इच्छुक मंडळींना मनासारखा जोडीदार निवडण्यासाठी, विवाह जुळवण्यासाठी शुभ राहील. थोडक्यात काय तर हा महिना गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग, नवीन व्यवहार, नवीन आर्थिक स्रोत, नवीन संबंध, प्रेमसंबंध, विवाह, संतती, धार्मिक आणि मंगल कार्य यासाठी शुभ परिणाम देणारा असणार आहे. हा मात्र बोलण्यातील कठोरपणावर नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं राहील, नाहीतर नातेसंबंध बिघडण्याची शक्यता तेवढीच असेल. आरोग्याच्या संदर्भात हा महिना शुभ आहे. तरीही जुन्या आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. ज्यांना कफाचा त्रास आहे त्यांनी जरा विशेष काळजी घ्या. मंडळी, आपल्याला सुद्धा अशा रीतीने आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन परिपूर्ण पद्धतीने आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याबद्दल आधी माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही आपल्या घर बसल्या हे मार्गदर्शन अगदी सहजरित्या घेऊ शकता. आणि यासाठी आमचा व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे 9892156163. म्हणजे हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. म्हणजे या महिन्यातल्या शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा विचार करत असाल तर हा महिना आपल्यासाठी फायनान्स, बँकिंग, लॉजिस्टिक, IT, FMCG, पॉवर, इन्फ्रा, ऑटो, स्टील ह्या सेक्टरमध्ये फायदा मिळवून द्यायला मदत करेल. परंतु योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला घेऊनच इन्व्हेस्टमेंट करा. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना मस्त सुंदर असा लाभाचा राहणार आहे. तरीही घाईघाईने मात्र निर्णय घेऊ नका. मंडळी, ही होती एप्रिल महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि परिणाम म्हणजेच मासिक राशी भविष्य आपल्या कुंभ राशीसाठी. आता आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातलं दैनंदिन राशी भविष्य. त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ परिणाम अजून जास्त व्यवस्थित समजायला, सूक्ष्मपणे समजायला सोपं जाईल. मंडळी, या महिन्याची सुरुवात थोडीशी काळजी घ्या आणि काळजीने निर्णय घ्या अशी सांगणारे आहे. ते म्हणजे 1-2 एप्रिल हे पहिले 2 दिवस जे आहेत ते महत्त्वाचे व्यवहार करताना जरा सांभाळून करायचे आहेत. कामाच्या ठिकाणी थोडे वादावादीचे प्रसंग निर्माण होतील, मात्र आपण जास्त वादावादीच्या प्रसंगात पडायचं नाही. शक्यतो मौन बाळगा. पुढचे 8 दिवस 3 ते 10 एप्रिल मात्र नवीन कार्याची सुरुवात, नवीन उत्साहात करण्यासाठी, महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी शुभ असतील. तसेच धार्मिक कार्य, धार्मिक स्थळांना भेटी देणं, वडिलोपार्जित विषयातील महत्त्वाच्या गोष्टींचे निर्णय घेणं यासाठी हे दिवस मनासारखी साथ देतील. कार्याला भाग्याची साथही मिळेल. कुटुंबातील वडीलधारी मंडळी, कामाच्या ठिकाणी असलेले वरिष्ठ अधिकारी आणि मित्रपरिवार, साथीदार यांच्याकडून मनासारखी साथही मिळेल. नोकरदार मंडळींसाठी हा कालखंड शुभ असेल. 11-12 एप्रिल हे पुढचे 2 दिवस काळजीने आणि संयमाने वागा असं सांगणारे आहेत. आरोग्य, गुंतवणूक, नातेसंबंध, आर्थिक व्यवहार या विषयात थोडं सावध राहून निर्णय घ्यावे लागतील. मात्र परदेश गमनाची संधी आणि इम्पोर्ट एक्सपोर्ट विषयातल्या काही चांगल्या गोष्टींसाठी हे दिवस शुभ राहतील. 13 आणि 18 एप्रिल 13 ते 18 एप्रिल हे पुढचे 6 दिवस नव्या उमेदीने पुन्हा एकदा नवीन कार्याशी जोडण्यासाठी उत्तम आणि लाभाचे राहतील. त्यामुळे काही महत्त्वाचे निर्णय, मोठे निर्णय घेणार असाल तर योग्य मार्गदर्शन आणि नियोजन करून अवश्य घ्या. काही चांगल्या संधी आणि बातम्या या काळात सुद्धा आपल्याला अनुभवायला मिळतील. अवश्य लक्ष द्या. मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढवणारे हे दिवस राहतील. 19-20 एप्रिल हे पुढचे 2 दिवस घरातील छोट्या मोठ्या तक्रारींवरून थोडा मानसिक ताणतणाव वाढेल, घरातल्या कुरबुरी वाढतील. मात्र घरासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टींची खरेदी, विक्री, गुंतवणूक अवश्य करू शकता. 21, 22, 23 एप्रिल हे पुढचे 3 दिवस विद्यार्थी, गुंतवणूकदार आणि नोकरदार मंडळींना राहतील शुभ. त्यामुळे महत्त्वाच्या परीक्षा, इंटरव्ह्यूज, प्रॉफिट बुकिंग, नवीन गुंतवणूक यावर अवश्य लक्ष ठेवू शकता. यश मिळवणारा हा कालखंड असेल. 24-25 एप्रिल थोडंसं स्वतःच्या आरोग्याच्या तक्रारींकडे बिलकुल दुर्लक्ष नका करू. 26-27 एप्रिल शुभ परिणाम वाढवणारे हे दिवस महत्त्वाची कामं अवश्य करू शकता. विवाह, व्यापार, उद्योग, कोर्ट कचेरी या संदर्भातले काही निर्णय घ्यायचे असतील अवश्य घ्या. तर महिन्यातले शेवटचे 3 दिवस 28, 29, 30 एप्रिल महत्त्वपूर्ण निर्णय, आरोग्य, नातेसंबंध, आर्थिक व्यवहार याकडे निष्काळजीपणाने निर्णय घेऊ नका, नाहीतर नुकसान करायला हे दिवस कारणीभूत ठरतील.
मंडळी हे झाले एप्रिल महिन्यातील 30 दिवसांचं दैनंदिन राशी भविष्य. अवश्य करा नियोजन. या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी महाविष्णूंची आणि शनी ग्रहाची उपासना वाढवा. यासाठी रोज विष्णू सहस्त्रनामावलीचं पठण सुरू ठेवा. हनुमान चालिसा, भीमरूपी मारुती स्तोत्राचं पाठही अवश्य करा. मंडळी ही होती आपल्या कुंभ राशीची एप्रिल महिन्यातील संपूर्ण माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचावा म्हणून शेअर सुद्धा करा. आवडला असेलच लाईकही करा. आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण 3 पुस्तकं प्रकाशित केली. त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आपल्या कार्यालयाच्या नंबरवर 330 रुपये फोनपे करा. त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. तसेच मंडळी श्री सप्तशती गुरुचरित्र सार परमपूज्य टेंभे स्वामी महाराजांनी 700 ओव्यांचा लिहिलेला अप्रतिम ग्रंथ, स्त्री पुरुष आबाल वृद्ध कोणीही या ग्रंथाचं वाचन पारायण करू शकतात. आपणही ग्रंथ मागवू शकता 151 रुपये फोनपे करून. तर अष्टोत्तर शतनामावली हा सुद्धा 151 रुपये फोनपे करून आपण अवश्य मागवू शकता. यामध्ये विविध देवदेवता आणि महत्त्वाचे काही ग्रह यांची 108 नावं संकलित केलेली आहेत. तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूमध्ये ठेवता येण्यासारखं श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, सुदर्शन यंत्र, अन्नपूर्ण यंत्र असे बरीचशी यंत्रसुद्धा आपण मागवू शकता. दक्षिणावर्ती शंख ही सुद्धा आपण मागवू शकता. त्याचप्रमाणे मेरुश्री यंत्र. तर मंडळी ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील यंत्र तर आधी व्हॉट्सअप मेसेज करा, संपूर्ण माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा. तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवणारे हे पितळेचं धूपदीप पात्र ज्यामध्ये 2 तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत, हे सुद्धा आपण मागवायचं असल्यास डिस्क्रिप्शनमध्ये माहिती दिलेली आहे. त्यानुसार आपण अवश्य ऑर्डर करू शकता. तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. पुढच्या भागामध्ये पुढील व्हिडिओची माहिती म्हणजेच मीन राशीविषयी माहिती घेण्यासाठी पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत कळावे लोभ असावा. धन्यवाद.